तर आमदार साहेबांच्या माध्यमातून इथं भरपूर कामं झालेली आहेत, विकास कामं झालेली आहेत. जसं की गटरीचा प्रश्न असेल, रस्ते काँक्रिटीकरणचा प्रश्न असेल, आमदार साहेबांच्या फंडातून नगरसेवक किसन शिंदे असतील, दादा भाटले असतील, रणजित अनुसे दादा असतील व सचिनदा असतील, त्यांचे मिसेस असेल दीपाली वहिनी, त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत. स्ट्रीट लाईटचा खूप मोठा इश्यू होता. काही गल्लीतनी लाईट नव्हत्या, तिथं पण लाईटचे डांब असतील. किसन शिंदे माध्यमातून, नगरसेवक दादा भाटलेंच्या माध्यमातून पाण्याची टाकी बसवून दिली होती दादा भाटलेंनी. त्यामध्ये पण भरपूर कामं झालेली आहेत. युवकांना रोजगार मिळवण्यापर्यंत किसन दादा असू दे, दादा भाटले असू दे किंवा आपल्या भाजपच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांनी त्यांना मदत केलेली आहे. मी माझा स्वतःचा व्यवसाय आहे, मला व्यवसाय उभा करण्यासाठी नगरसेवक किसन शिंदे माध्यमातून भरपूर मदत झालेली आहे. बरोबर. मला काय सांगशील तू पुढच्या 5 वर्षात इथलं वातावरण काय? आता तू जे म्हणतोयस तसं समीकरण होईत जातील? नक्कीच होतील. आत्तापर्यंत जे समीकरणं झाल्यात 9 वर्षात, 4 वर्ष मध्यकाळात नगरसेवक नसतानासुद्धा त्यांनी केलेली मदत, कोविडच्या काळात केलेली मदत. जर माणूस जेव्हा नगरसेवक नसतोय, अडीअडचणीला उभारतोय, तर नक्कीच ज्यावेळी नगरसेवक असेल किंवा नसेल, तो 5 वर्ष आपल्या मदतीला नक्की येणार. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.